शिवसेनेच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार पूजा करलकर यांना मालवणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गेले 19 वर्ष त्यांनी नगरसेवक म्हणून काम केलेलं आणि सगळ्या एकाच प्रभागापुरते मर्यादित न राहता संपूर्ण शहरातील जे प्रश्न असतील ते सोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आज नगरसेवक म्हणून ते एवढं काम करू शकतात, तर सक्षमपणे नगराध्यक्ष म्हणून काम करू शकतात एवढी मला खात्री आहे. त्याचबरोबर आपण बघितलं असाल की निलेश राणे या विभागाचे पहिल्यांदा खासदार पण होते. आता गेले ते सातत्याने सांगत आहेत की 2.5 वर्ष मी जेव्हा सत्ता परिवर्तन झालं तेव्हा मी या तालुक्याचा किंवा मतदारसंघाचा विकास करतोय म्हणून. गेले 1 वर्ष तर ते थेट या विभागाचे आमदार म्हणून काम करत आहेत. परंतु त्यांना काल मी त्यांची विजन डॉक्युमेंटरी या ठिकाणी बघितली. त्या बघितलीमध्ये त्यांना या मतदारसंघामध्ये गेले 10-15 वर्ष काम करून सुद्धा मालवण किल्ल्याचा फोटो सुद्धा त्यांना आठवत नाहीत. मालवण किल्ल्याचा फोटो ते जंजिराचा फोटो म्हणून त्या ठिकाणी लावतायत. खरं तर या शहरामध्ये रोजगाराची संधी काय आहेत? या शहरामध्ये रोजगाराची संधी आपण बघितलं असाल की किल्ल्यामध्ये प्रवासी वाहतूक आज जवळजवळ 300-400 कुटुंब या प्रवासी वाहतुकीवर अवलंबून आहेत. या प्रवासी वाहतुकीमुळे आपण बघितलं असाल की बोटी जी ने-आण केली जाते त्यातनं एक वेगळं पण असतं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं होडीतनं पारंपरिक होडीतनं कुठे एका किल्ल्यावरून एका जागेवरून किल्ल्याच्या जागी ते लोक जाऊ शकत नाहीत. आणि त्यामुळे आमची ही परंपरा आहे आणि आमचे वैशिष्ट्य आहे. परंतु आता रोपवे करून या लोकांचा तर रोजगार बुजवणार आहेत, परंतु हे आमचं वैशिष्ट्य सुद्धा बुजवण्याचं काम या ठिकाणी करत आहे. काल मी बघितलं की या शहरामध्ये चांगलं कॉलेज, चांगली शाळा इंटरनॅशनल काढतो म्हणून सांगितली. परंतु मला आठवतं की 10-15 वर्षापूर्वी कुडाळकर हायस्कूल नावाचं एक हायस्कूल होतं. ते हायस्कूल या राणे कुटुंबियांनी हायस्कूल चांगलं करण्यासाठी घेतलं आणि त्या हायस्कूलची इमारत आता सध्या जमीनदोस्त झालेली आहे आणि ती शाळासुद्धा आता हळूहळू बंद होण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे माझी मालवणवासियांना एक नम्र विनंती आहे की या शहरातला विकास, या शहरातल्या माहिती असलेल्या, स्वतःच्या निर्णयावर अवलंबून असलेल्या ह्याच पूजा करलकर करू शकतात. ज्यांना सिंधुदुर्ग किल्ला आणि जंजिरा किल्ल्याबद्दल माहिती नाही, ज्यांना रोपवेमुळे या रोजगारावर संकट कसं येईल हे माहिती नाही, ज्यांना शाळेचा आपण मागची शाळा कशी केली त्याचा इतिहास माहिती नाही, अशा लोकांच्या हाती सत्ता देऊ नका. आणि म्हणूनच हे निवडणुकीमध्ये पैशाच्या विकासावर न बोलता, कारण आज कुडाळ मालवणचा रस्ता असून देत, कसाल मालवणचा रस्ता असून देत, कणकोली आचराचा रस्ता असून देत किंवा शहरातले रस्ते असून देत, हे रस्ते पूर्णपणे आज कशा पद्धतीने गेल्या वर्षभरात झालेत हे आपल्या सगळ्यांसमोर आहे. त्यामुळे हे विकास करू शकत नाहीत आणि त्यामुळे आमच्या नगराध्यक्ष आहेत त्या विकास करू शकतात. त्यांच्या पाठीशी राहावं असं माझं आपल्याला कळकळीचं आव्हान.